राधा राधा. आज आहे क्लासचा दिवस 14वा आणि आज आपण शिकणार आहोत खूप सुंदर असा ब्युटिफुल ब्रायडल पिकॉक कसा ड्रॉ करायचा. सुरुवातीला जर तुम्ही ड्रॉप शेप घेतला तरी देखील चालणार आहे. त्याच्यावरती सी हाफ सीमध्ये आणि त्याला ड्युअल करत आपण आउटरला पण आणि इनरला पण एक सी शेप ड्रॉ करून पहिले आपण नेक डिझाईन करणार आहोत आणि त्यानंतर हेड आणि कोफ. दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही हेड आणि कोफ डिझाईन करताय तर ती खूप सुंदर दिसणार आहे. आणि उरलेल्या बॉडीमध्ये 3 ते 4 असे लीफ डिझाईन करून उरलेली जी बॉडी आहे ती आपण फिल करणार आहोत. आता उरलेल्या पंखामध्ये तसेच डोक्याच्या वर असलेला तुरा फक्त अप आणि डाऊन कर्व शेपमध्ये लाईन्स देऊन तुम्ही त्या डिझाईन करायच्या आहेत. जो काही डोका आहे त्यामध्ये दोन्ही बाजूला थिक लाईन, आतमध्ये सॉफ्ट कर्व लाईन प्लस डॉट डिझाईन केलं तर हेड डिझाईन होत आहे. आत्तापर्यंतच्या पिकॉकमध्ये आपण फिलिंग ही अशाच पद्धतीने बघितली होती, फक्त ह्यामध्ये बॉडीची फिलिंग इतकी सुंदर दाखवलेली आहे. जर तुम्ही हा पिकॉक ब्रायडलमध्ये ड्रॉ केलात तर नक्कीच तुमची ब्राईड अत्यंत खुश होणार आहे. आणि न्यू क्रिएशन आहे, ट्रेंडिंग पिकॉक आहे, सगळ्यांना फार आवडतो. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. ह्या पद्धतीने हा पंख खूप सुंदर अशा पद्धतीने त्याचं काम केलेलं आहे. आणि उरलेल्या बॉडीमध्ये पण तुम्ही बघाल तर फक्त आपण मानेपर्यंतचा भाग हा बोल्ड, त्यानंतर पुन्हा स्कॅलप केलेला आहे, बॉर्डर लाईन. उरलेल्या बॉडीमध्ये 1 2 3 4 पानं ड्रॉ केलेली आहेत. आता पिसारा ड्रॉ करताना तुम्हाला काही कर्व काढायचे आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. सुरुवातीला एक कर्व काढून मी त्याच्याभोवती एक ड्रॉप डिझाईन केलेला आहे. पुन्हा सेकंड कर्व लाईन आणि त्याला कॉमामध्ये कन्वर्ट करून पुन्हा थर्ड कर्व लाईन, तिला ड्युअल करायची आहे. प्रत्येक येणारी कर्व लाईन ड्युअल केली जाईल आणि त्यानंतर त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन हे कॉमामध्ये केले जाईल. आता आपण जे लीफ आपण बॉडीच्या आतमध्ये डिझाईन केले होते तेच लीफ आपण लेफ्ट अँड राईट साईडला डिझाईन करत आहोत. जर कोणत्याही 2 लाईनमध्ये जर स्पेस हा जास्त असेल तर अशा ठिकाणी पुन्हा एक ड्रॉप तुम्ही तिथे डिझाईन करू शकता, म्हणजेच तो मोरपंख म्हणून काम तिथे करेल. काढलेल्या ड्रॉप्सला आपण हम्प्स डिझाईन करत आहोत आणि हे हम्प्स आपण प्रत्येक ड्रॉपला डिझाईन करून घ्यायचे आहेत. तुम्हाला पानं ह्याच पद्धतीने काढली तर ती अति सुंदर दिसणार आहेत आणि अति कोरीव आणि नाजूक काम तिथे तुम्हाला कळणार आहे. जसं की मी म्हणाली, जर 2 लाईनच्या मध्ये डिस्टन्स जास्त असेल तर तुम्हाला ड्रॉप काढायचा आहे. एक नवीन मोरपंख तिथे तुम्हाला ॲड करायचा आहे. हा ट्रेंडिंग पिकॉक खूप सुंदर दिसतो, पूर्णपणे बोल्ड केलेला आहे. जास्तीत जास्त भरीव काम जास्त आहे, त्यामुळे कलर देखील खूप सुंदर येतो. आणि वेल जर तुम्ही याच्या आतमध्ये दाखवलात तर ह्याच पद्धतीने जर कस्टमाइज केलं तुम्ही तर ते योग्य दिसणार आहे. अदरवाईज तुमचा पिसारा चुकू शकतो. पुन्हा एक शेवटचा जो मोरपंख घेतलेला आहे, जर तुम्ही साईज बघितली तर शरीराजवळून पिकॉकच्या बॉडीजवळून 1 2 3 4 अशा वेगवेगळ्या हाईटवरती ही साईज आहे आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला देखील काढायचं आहे. जर सगळी मोरपंखाची जी साईज आहे ती साईज जर आपण एका हाईटला ठेवली तर ते इतकं सुंदर दिसणार नाही जसं हे आत्ता दिसतं आहे. त्यामुळे अप आणि डाऊन या साईज ह्या लेंथमध्येच तुम्हाला हा मोरपीस जो आहे तो डिझाईन करायचा आहे. शेवटचा जो मोरपीस आहे त्या मोरपीसाला आपण पूर्णपणे वाईन्स काढून घेतलेले आहेत, वेली काढून ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. आणि पुन्हा एक इकडे आपण एक्सटेंड करत आहोत जेणेकरून त्याचा लुकआउट हा खूप सुंदर येईल. आणि एक ड्रॉप काढून त्याला पूर्ण लेफ्ट अँड राईट साईडने सभोवताली आपण पानांचा आकार देऊन त्याला एक मोरपिसामध्ये त्याचं रूपांतर करणार आहोत. खूप सुंदर दिसतो हा. आणि आपण पहिले लेआउट करून घेतो, कोणतेही काम असू द्यात त्यामध्ये आपण पहिले डायग्राम डिझाईन करून घेतो आणि त्यानंतर त्याच्या आतील फिलिंग
करतो. मग तिथे डिझाईन ड्रॉ करायची असेल किंवा मग तिथे भरीव काम असेल. ह्याच पद्धतीने हा पिसारा मात्र तयार झालेला आहे, पण आता भरीव काम करून घेऊयात. बोल्ड करताना क्लॉक अँटी क्लॉक ह्या मोमेंटमध्ये करू शकता, विदाऊट टच करून करायचं आहे. पहिले ड्रॉप्स डिझाईन करून घेऊ शकता आणि त्यानंतर जी त्या आतील असलेली पानं आपण तुम्ही डिझाईन करू शकता. ह्या पद्धतीने 4 ड्रॉप्स मी फिलिंग करून घेतलेले आहेत. पानं डिझाईन करताना कोणते प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत, तर कोणतेही 2 पानं एकमेकांमध्ये मर्ज होता कामा नये. जर मर्ज झाली तर तिथे तुमची चूक होते आणि ते दिसायला छान दिसणार नाही. त्यामुळे सुरुवातीला आपण डायग्राम काढून घेतला आणि त्यानंतर इकडे फिलिंग करत आहोत. दुसरी चूक होऊ शकते की तुम्ही जो शेप घेतलेला आहे त्या शेपच्या बाहेर येऊन तुम्ही बोल्ड केलं तर ती साईज, ज्या साईजमध्ये आपण ते पान बसवलेलं होतं त्या पानाची साईज जर वाढली तर कोणतीही 2 पानं एकमेकांमध्ये मर्ज होऊ शकतात. मग ती लागोपाठ असू दे किंवा आजूबाजूच्या असू देत. तिसरी प्रिकॉशन्स असं की कोणत्याही 2 लाईन्समध्ये असलेला एक पान हा ती लाईन क्रॉस करून दुसऱ्या सेक्शनमध्ये येता कामा नये. त्यानंतर पानं सुरुवातीला जेव्हा ती शरीरातून बाहेर पडतात त्या ठिकाणी ही कमी साईजचीच असली पाहिजेत आणि जसं जसं पिसारा बाहेरच्या बाजूला पडतो आहे तसे पानांचे आकार हळूहळू जास्त होणार आहे. म्हणजे सुरुवातीला पानांचा आकार कमी आणि नंतर तो मिडियम आणि नंतर तो लार्ज, अशा 3 टप्प्यामध्ये ही पानं असायला पाहिजेत. शेवटचा आत्ता जो मी बोल्ड करतो आहे ह्यामध्ये ती कंडिशन लागू नाही होते, कारण की तो आउटर साईड पडते आणि तिथे कोणतेही अडखळे नाही आहेत आणि पूर्ण एक सलग लाईन असल्यामुळे तिथे सगळ्या पानांच्या हाईट मी एकसारखी ठेवलेली आहे. आता उरलेला शेवटचा जो मोरपंख आहे तो आपण फिल करून घेऊयात. याची हाईट सुमारे जर तुम्ही बघाल तर 7 सेंटीमीटरमध्ये याची हाईट असणार आहे. ही 7 सेंटीमीटरची हाईट तुम्ही पामवरती डिझाईन करू शकता किंवा रेस्ट ऑफ दी हँड, जसं की एल्बोपासून ते रिस्टपर्यंत फ्रंटला किंवा बॅक साईडला तुम्ही हा डिझाईन करू शकता. तुमचे काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करा. तुमची क्वायरीज लवकरात लवकर सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करेन. अशा पद्धतीने हा ब्रायडल पिकॉक रेडी झालेला आहे.